पावसाळा सुरू झाले आणि निसर्ग सगळा हिरवागार झाले आणि निसर्ग आपल्याला ना एक अनमोल ठेवा देतं ते म्हणजे ना रानभाज्यांचं. रानभाज्या ना इतकेच ना तर प्रमाणच नाहीये इतक्या रानभाज्या आल्या ती त्यातलीच ना आपण एक रानभाजी बघणार आहे. तर ही रानभाजी ना डोंगराच्या कडाकपर्यंत भेटते. तर तीच आज आपण बघणार आहे. जी भाजी आज तुम्हाला दाखवणार आहे ना ती भाजी ना आमच्या सह्याद्रीच्या पट्ट्यामध्येच भेटते बरं का. आणि ती कुठेही नाही भेटत तर काही विशिष्ट ठिकाणीच आहे. आणि ही भाजी ना जास्तीत जास्त कोकणामध्ये विदर्भामध्ये ही जास्त प्रमाणात आढळते. तर ही भाजी कोणती आहे तर तीच आज आपण बघणार आहे. चला तुम्हाला दाखवते. तर हा ना हा ढवळ्याचा झुर आहे. हे बघा किती पाणी चाललंय आणि पावसाळा पण चांगला चालू झालाय. पाऊस पण चाललाय थोडा थोडा आणि रान पण मस्त हिरवगार झाले. आणि तिकडे तिकडे बघा तुम्हाला दिसते का तिथं ना आवण्या चालल्या ती म्हणजे ना आम्ही आलो ना तेव्हा चिखल चालू होता बैलाने चिखल करत होते. आता खत टाकीत ते आता आवतील ते. तर आपल्याला इथंच भाजी शोधायची. हे बघा किती खोल आहे इकडं म्हणजे हे काढे आहे लय जपून जावं लागणार इथं खाली. हे बघा तुम्हाला असं दिसतंय ना पण लय अवघड आहे. ही अवघड ठिकाण आहे आणि इथंच आपल्याला भाजी शोधायची आहे. आता इकडे जेवढ्यांचं शेत आहे ना हे सगळे इथं म्हणते ती कड्याखाली चालू आहे असं म्हणते ते. हे बघा आणि जी भाजी आपण शोधणार आहे ना आज ती सगळी कड्याकापर्यंतच राहते. तर खूप अवघड आहे त्यामुळं ना खूप व्यवस्थित भाजी खुडावं लागणार आहे. काळजीपूर्वक नाही का. पाय बी सटकाची भीती आहे. जी भाजी शोधायला आले होते ना ती भाजी ना तुम्हाला मिळाली. तर दाखवते. तर ही बघा ही आहे पापडीची भाजी. बऱ्याच ठिकाणी ना वेगवेगळे नाव असते पण आमच्याकडे याला पापडीची भाजी म्हणते. मला तुम्हाला या भाजीची ओळख करून देते. तर ही आहे पापडीची भाजी. हिला ना 3 पानं राहते ती. हे बघा बडद्याला कसं देठ राहतं तसंच ह्या भाजीला पण देते. हे बघा ती बघा वरती हिरवगार आहे आणि खाली ना लालसर आहे. चला आता मी खोडून घेते. तर बघा आपल्याला अशी भाजी घ्यायची. आणि इकडे बघा इकडे पण भरपूर भाजी आहे पण आम्ही थोडं उशीर आल्यामुळे ना भाजीला मोठी होऊन गेले. मोठी पानं झाली ती निबर झाली ती. तर जेवढी कवळी भाजी आहे ना तीच घेणार आहे आपण. इथं साबरांमध्ये मला भेटले बघा इथं आहे ही बघा. आणि हो या भाजीला ना खाली कंदा राहतो बरं का. तो कंदा आपण उपटून नेऊन घरी पण लावू शकतो. म्हणजे वर्षातून आपल्याला एकदा तरी ही भाजी खायला भेटेल. आणि ह्या भाज्या ना वर्षातून एकदाच खायला भेटते ती. आणि ह्या भाज्या फक्त जून जुलै ऑगस्ट महिन्यापर्यंत ह्या भाज्यांना खाण्यायोग्य असतं ती. चला अजून पाहू. Ikaw, ito ay napipilitin.
ते पानं तुम्ही असली हिरवी घालली ना जर चमचा लागली ना तर मी कळून काढायची पानं ती अशी भाजी द्यायची आणि तिला तो हा देत नाही करा त्याला त्याची पण भाजी करते ती लोक काय करते ते जे मोकळ्या ठिकाणी भाजी राहते ना ती फोडून नेते ती पापडीची भाजी ही बघा एवढी भाजी झाली ही बघा एवढी पापडीची भाजी मिळाली आता याची ना मस्त अशी भाजी बनवणार आहे तुम्ही म्हणशाल ही पापडीची भाजी कधी येते तुम्ही पावसाळा सुरू झाला तर ही भाजी उगवायला सुरू होते या भाजीला ना कंद राहतं खाली बडद्याला कसं खाली कंद राहतं तसंच या भाजीला पण कंद राहतं तर ही भाजी ना जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात बघायला भेटते आणि खायला पण भेटते तर ही भाजी ना अवश्य खात जा आणि त्याच्यानंतर ही भाजी निवडून जाते त्यामुळे ही खाणं योग्य नाही राहते ही पापडीची भाजी ना आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे आयुर्वेदिक आहे त्यामुळे हे असं भाज्या खाल्लाच पाहिजे या भाजीमध्ये ना प्रोटीन फायबर खनिजे आणि जीवनसत्व असतात त्याचबरोबर पचनासाठी ही भाजी खूप हलकी आणि हो ही पापडीची भाजी ना रक्तवाढीसाठी ही भाजी आवश्यक हवी आणि यासाठी ही खूप उपयुक्त भाजी आहे तर ह्या भाजीची पातळ भाजी सुकी भाजी वड्या करू शकतो थालीपीठ बनवू शकतो खूप वेगवेगळे पदार्थ बनवतो त्या भाजीपासून त्या भाजीला जर देते ना त्याची पण छान अशी भाजी होते तुमच्याकडे ही भाजी काढतेच का मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही यावर्षी पापडीची भाजी खाल्ली का मला कमेंट करून नक्की सांगा आज आम्ही कडाखाली भाजी आणायला आलो तर बापडीची भाजी तर खोडली पण आम्हाला ना भाजी खोडताना काहीतरी दिसले तर दाखवते तर हे बघा हे आहे आग्यामळ हा जर उठला तर आमचं कामच होईल बाबा बघा ना कसं बसले लय मोठे हा जर मळ चावला ना असे मोठ्या मोठ्या गांधे येतात ते काय नाही याचा लय त्रास होतो इंजेक्शन घेतल्याशिवाय पर्याय नाही त्याच्या माशा पण इतकं मोठे आहेत ना काय सांगू तुम्हाला तर बघा ही बडद्याची भाजी आणि ह्या तुम्हाला कोंबड्यासारखं दिसते ना हा तुम्हाला फुल दिसते नाही का हा हे दिवा कुळकुळ अष्टमीला ना आमच्याकडे हे दिवे खणून खाल्ले जातात ते खूप वसाला लय भारी लागत होती खजवतात ना त्यामुळं ना त्याच्यामध्ये आंबट पाला टाकत होती मी तेव्हा शिजवत होते चला आता जाऊ घरी ही बघा एवढी पापडीची भाजी आणते आता ही भाजी ना स्वच्छ धुवून घ्यायची भाजी तर धुवून घेतली आता ही भाजी ना कापून घेते आता आपल्याला ना पानांची भाजी बनवायची हे देठांची भाजी नाही बनवणार त्यासाठी ना हे देठ काढून टाकणार आहे पानच घेणार आणि ही भाजी कवडी आहे ना त्यामुळे ही भाजी अजिबात उकळून घ्यायची गरज नाही ही भाजी ना आपण डायरेक्ट बनवणार आहे भाजी तर कापून घेतली आता भाजीला फोडणी देण्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते दाखवते कांदा लसूण हिरवी मिरची आणि शेंगदाणे घेतले ते हिरवी मिरची आणि लसूण ठेचून घेते लसूण
शेंगदाणे, कडे टाकले, तेल टाकू. तेल, कांदा, लसूण, हिरवी मिरचीचा ठेचा, हे सगळं ना चांगलं परतून घ्यायचं. शेंगदाण्याचा कूट, आता बापरीची भाजी टाकायची. चवीपुरतं मीठ, थोडीशी भाजी. आता झाकण ठेवून 10 मिनिटं भाजी शिजवून घेऊ. भाजीला ना थोडंसं पाण्याचा हात मारते, म्हणजे खाली भाजी जळणार आहे नाही आणि भाजी पण लवकर शिजेल. झाकण ठेवून 2-3 मिनिटांनी ना भाजी, म्हणजे झाकण खोलून भाजी ना हलवून घ्यायची, म्हणजे भाजी खाली लागणार नाही. भाजी झाली का नाही आता बघू. आवी, ये ना बाळा भाजी खायला. बस. ही भाकरीची भाजी आहे ना, तुम्ही चपाती सोबत, भाकरी सोबत, ज्वारीची भाकर किंवा बाजरीच्या भाकरी सोबत खा, एकदम भारी लागते. चला तुम्हाला खाऊन दाखवते आणि कशी झाले ते पण सांगते. कसं लागेल मस्त, एक नंबर झाला. मस्त झाली. भाजी तर एकदम मस्त झाली. मग तुम्ही कधी बनवतात? आजच बनवा आणि मला पण सांगा कशी झाली ती. हे अशा पालेभाज्यांना खायलाच पाहिजे, आपल्या आरोग्यासाठी ना खूप चांगले असतात ते. आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. भेटूया असंच एका नवीन व्हिडिओ असतात. तोपर्यंत बाय. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल ना धन्यवाद. खायची ही बापरीची भाजी ना चवीला राजगिरीच्या भाजीसारखी लागते बरं का. आणि ही भाजी ना अजिबात उकळून घ्यायची गरज नाहीये, कारण कवळी असली ना लगेच शिजते. काही 10 मिनिटाचं काम आहे. आणि ही भाजी चवीला एकदम भारी लागते, म्हणजे अशी कडसर, तुरट किंवा आंबट असं काहीच नाहीये. ही भाजी एकदम भारी लागते. राजगिरीची भाजी जशी लागते ना, पण सेम तशी लागते. तुम्ही एकदा नक्की करून बघा बरं का.